नमस्कार मंडळी, समोर आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. माले फिश मार्केट. जेव्हा आलो होतो मालदीव या मालेच्या मंडईमध्ये, तर फिश मार्केट बंद होतं. तुम्हाला एकदा फिश मार्केटची सफर होतं. कशी आहे फिश, छोटे छोटे कुठले मासे आहेत माहीत नाही, राणी मासा वगैरे बघा. हे छोटा मार्केट होलसेल आहे. आणि इथलं स्वच्छता बघा तुम्ही, मस्त स्वच्छता आहे. टुना फिश हे मोठे मोठे 5 kg 7 kg 20 kg 15 kg असे मोठे मोठे टुना फिश तुम्हाला बघायला भेटतील. हे एक जरा वेगळं फिश आहे. इथं वेगवेगळ्या कलरचे फिश दिसतात. ते मोस्टली मला फिशची माहिती नाही आहे जास्त, पण तरी तुम्हाला दाखवतो. कटिंग करून ठेवलेला मासे आहे आणि स्वच्छता बघा तुम्ही किती मस्त केलेली आहे. हे कटिंग केलेले फिश हे मला वाटलेलं पहिल्यांदा ही सुरमई आहे, पण सुरमई नाही आहे, ही टुना फिश आहे. तर मला दिसायला तर सुरमईच वाटते ती, पण ह्या लोकांनी इथल्या लोकांनी मला सांगितलं की टुना फिश आहे का आता फेमस आहे. हे बघा कटिंग करून ठेवले कसे मासे. आणि साप आणि वास अजिबात येत नाही बरं का. आपल्या मच्छी मार्केट एक वैशिष्ट्य सांगतो की इथं वास अजिबात येत नाही. आणि आता शॉप्स आहेत वेगवेगळे आणि स्वच्छ साफसफाई केलेले. तर टुना फिशचा भाव विचारला आपण, इथं 30 रुपये ते 35 रुपये kg आहे. एक टुना फिश 4 kg 5 kg असतो, म्हणजे 100-125 रुपयाचा टुना फिश. आणि चमक जशी आहे त्याप्रमाणे वाटतं की हे फ्रेश असू शकतं. तर आपल्याला विचारतात घ्यायचं का, तेच जाऊ आपण माहिती करू पहिला. हां करण्याची पद्धत किती छान आहे. वा 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 वा. हे पार्सल पॅक असं मस्त बोनलेस कटिंग करून देतात. हे काही किती मोठे 10-10 kgचे टुना फिश आहेत. मस्त कटिंग करण्याची पद्धत आणि प्लस क्लिनिंग, साफसफाई करून किती मस्त असा. हे बघा हे कसे भरलेले मोठ्याचे मोठा मासा. या फ्रेश आहे का मला बी माहीत नाही, विचारू शकत, सगळं विचारू शकतात. हे बघा मला तर सुरमईच वाटते. तुम्हाला काय नाव असेल ते सांगा, मला त्यातली माहिती नाही आहे. हे स्पेशल कटिंग करण्याचं जागा आहे आणि कटिंग करण्याचे काही चार्जेस घेत असतील ते पर kgच्या हिशोबात. बघा मस्त आहे, पण साफसफाई आहे खूप छान. असे मोठे मोठे मासे मार्केट. आणि इथं चाला बिझनेस, पैसे कलेक्टिंग करणार. बघा कसं आहे, एकदम मोठ्याच्या मोठे टुना फिश आहे. हां 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 हां. पण एक मला सांगण्याचं म्हणजे खूप चांगलं वाटतं की ह्या मच्छी मार्केटमध्ये वास घेताना तर वास येत नाही. आणि फ्रेश मच्छी असणार नक्की. इथली टुना फिश जी फेमस आहे तीच मच्छी इथं आहे. सर्व वेगवेगळ्या मच्छी नाही. प्रत्येक मार्केटमध्ये मला ते फेमस मासे दिसतात आहे, प्रत्येक दुकानामध्ये. हाऊ मच kg? 35 dirham kg. 35. हाउ मच kg दैट? ये कितना kg है? ठीक है. ये कितना kg का रहेगा माता? 1 किलो 3 किलो. अच्छा 3 किलो रहेगा. ओके थँक यू. 3 किलो 3.5 किलो 5 किलो 10 किलो असे मासे आहेत. 35 रुपये kg म्हणले तर साधारण 4-25 200-250 सेम भाव. तर इथं स्वस्तच आहे, पण फक्त आहे ना आपल्याला महाग कुठं भेटतं, आयलँडवर महाग भेटतं. तेव्हा कटिंग करण्याची किती भारी पद्धत आहे. बराबर मासेचे काटा काढून टाकतात, त्याच्यातून बोनलेस पीसच ठेवतात. हे बघा फ्रेश मासे. हे बघा किती भारी काटा काढला त्यांनी. आणि आता उरलेलं सगळं बोनलेस पीस राहणार. मस्त असं कटिंगचं चाललेलं आहे काम त्यांचं. सफाई खूप वाटली मला, छान सफाई वाटली इथं. हे तर आपण भालो एक्झिटसाठी बाहेर आलो, पण सगळं सेमच फिश आहेत सगळीकडं. काही वेगळ्या क्वालिटीचे फिशेस इथं नाही भेटत. फ्रॉन्स झालं, झिंगा झालं,
आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या भेटतात. खेकडे बी नाही इथे मला इथं मच्छी मार्केटमध्ये. बरं स्मॉल प्रॉन्स आहे, लॉबस्टर आहे, ते बी या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला नाही भेटले. तर कसं वाटलं सांगा. तर 35 ते 40 रुपये किलो फिश आहे, फ्रेश फिश आहेत इथं. बघा महागाई तर ठीक आहे, माशांसाठी महागाई नाही आहे इथं, पण बाकीच्या ठिकाणसाठी ठीक आहे. मेन मार्केट आहे ना हे, तर त्यामुळं स्वस्त आहे. बाकी तुम्ही कुठं गेला तर तिथं आयलंडला थोडेसे महाग मार्केट आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असलेले निलेश सोडं आणि मच्छी मार्केटचं कसं वाटलं अवश्य सांगा. बाय. जय महाराष्ट्र.